चाल ललिता ताई, चाल घरी. आता इथं थांबण्यात फायदा नाही तुला. एवढी बेइज्जती झाल्यावर थांबतं का तू इथं? चाल घरी आपल्या आता. नाही हो प्रगती, जे आहे ते माया हेच आहे माया. माया आपलं घर माहेर, माहेर जन्माचं पुरण काय माहेर माया, हेच आहे माया. काही बी होईन तरी हेच आहे माया. मी आता गेली ना आईच्या घरी तुझ्या संग, आता मी गेली ना सगळं बिघडून जाईन व प्रगती, सगळं बिघडून जाईन. काही बिघडायचं राहिलं का ताई? आता सगळं तर बिघडलं. तू स्वतःच्या हातानंच बिघडवलं सगळं. तुला चांगलं शरीफपणानं राहता येत नाही. तुले काय लय अशी कामं करतो तू? स्वतःच्या हातानंच तुला बिघडवलं ना, म्हणता सगळं बिघडून जाईल. बिघडवलं तुला सगळं, झालं आता काही नाही होत. भाऊजी काय म्हटले माहित आहे तुले? आता सोड चिठ्ठीचा अर्ज पाठवतो म्हणते. मग त्याईनं म्हटलं तर काय झालं प्रगती? त्याईनं म्हटलं म्हणून काय खरंच मी बी म्हणू काय त्याईने हा पाठवा म्हणून? नाही, मी नाही प्रगती. तू जाय प्रगती, तू जाय. मी पाहतो. मी माया बरोबर सावरतो. मी इच्छा इथं आई बाबाला काही नको सांगू हे सगळं असं झालं म्हणून. चुपचाप राहायचो. पण ताई, एवढे सगळे बोलल्यावर कोणीच तुला इथं विचारणार नाही ना ताई? काऊन नाही समजत तुले? आज स्वतः भाऊजी तुला विचारणार नाही? आता मला काय बोलले, बोलून गेले, किती रागाने बोलून गेले मला. मग एवढं सगळं झाल्यावर तू 8 दिवसासाठी तरी चाल तू घरी. इथं राहू नको आता. तू चाल, तू घरी चाल तू. आणि मग गुस्सा राग थंड झाला म्हणजे मग येऊन जातो. नाही प्रगती, मी येईन ना तुझ्या संग. अजून राग येईन. त्याच्यापेक्षा मी इथंच राहतो आणि सगळ्याला समजावतो. हा, मी नाही येत. जाय तू जाय, मी नाही येत. मी पाहतो. मी बरोबर करतो जे करायचं आहे ते. ताई, मी तुला कसं सोडू ह्या हालतमध्ये? ह्या परिस्थितीत मी तुला कसं सोडू? सगळं जे झालं ते माझ्यासमोर झालं सगळं. आता तुला कोणी माफ नाही करणार. आता तर तुला कधीच माफ नाही करणार. आणि भाऊजी बी नाही करणार तुला माफ. तर जास्त अजून बेइज्जती झाल्यापेक्षा आता चाल तू घरी माझ्या संग. तिथून बोलजो काय बोलायचं आहे ते. फोन करून बोलजो, फोनवर बोलजो तू काय बोलायचं आहे ते. पण इथं थांबू नको ताई तू. आता माया ऐक तू यापेक्षा मोठी आहे मी. त्यापेक्षा जास्त दुनिया म्या पाहिली आहे प्रगती. तुला काय समजते? चाल इथून गेली ना तर अजून हातातून गोष्ट निघून जाईल. इथं राहीन ना मी तरी हातात तर राहीन जराशी गोष्ट. तू जाय, येतोय सामान घे आणि जाय तू. मी पाहतो काय करायचं काय नाही. तसे काही एवढे खराब लोक नाही माझ्या सासरचे, लय चांगले आहे, भले लोक आहे माझ्या सासरचे. मीच काही कांड करत राहतो. तू जा तू, मी सगळं सांभाळून घेतो. फक्त एवढं लक्षात ठेव, आई बाबाला काही नको सांगू याच्याबद्दल. ठीक आहे ताई, आता तू जिदच करून राहिली तर राह. तू काय करतो कर. मी चालली. मी नाही राहत आता ताई. मी एकही मिनिट मी इथं थांबत नाही आता. चालली मी. हे सामान घेऊन जा तू त्यासाठी घेतलेला. नाही ताई, मला नाही पाहिजे ते सामान. हे सामानासाठी बी भाऊजी किती बोलले. मी ऐकले नाही काय? तुला काय वाटते मी ऐकलं ना? मी सगळं ऐकलं. नाही हो प्रगती, ह्या सामानासाठी नाही बोलले तुझे भाऊजी. मी त्याला सांगितलं नाही पैसे घेतले तर त्याच्यासाठी बोलले. नाही तर सांगून घेतले असतं तर त्याने मना थोडी केलं असतं का प्रगतीला नको घेऊन देऊ म्हटलं असतं का? घेऊन दे म्हटलं असतं. त्याने स्वतः आले असते संग. पण मी सांगलं नाही ना, बोलून गेले. मी सांगता राहून गेलं म्हणून बोलले ते. घे हे सगळं सामान घेऊन जा आणि हे पर्स घे. त्याच्यामध्ये मस्त टिकली, असं पावडर, फेअर अँड लवलीचं एक पाकिट आणि लिपस्टिक ठेवत जा हमेशा. एक आरसा आणि चांगली टापटीपनं स्टँडर्ड राहत जा. आता माईकडलं सगळं वातावरण ठीक झालं म्हणजे, सगळं व्यवस्थित झालं म्हणजे मग मी अजून तुला फोन करतो आणि तुला बोलावून घेतो. अजून लग्न करायचं आहे ना तुया? का शिकतच राहतं ताई तू? अजून त्याच गोष्टी करता? चालली मी, द्या सामान. पाय समजलं तुला काय खरं आहे काय खोटं आहे? समजलं आता खरं खोटं? शकच्या आधारावर, फक्त शकाच्या आधारावर तू बिंदूवर आळ घातला. बिंदूनच केली कंप्लेंट? कसं काय? ललिता बोलली तशी. तिनं माय मन भरलं का शिकली सवरली बाई आपल्या घरात कोण आहे हेच आहे. आणि त्यावेळेस 2-3 वेळा मी बिंदूले फटकारलं बी होतं थोड्या गोष्टीसाठी. वाटलं मला का बा असन बा बिंदूच असन बा म्हणून. आणि त्या वेळेमध्ये मी काही समजण्याच्या स्थितीमध्ये नाही होती. मला जे कोणी सांगन तेच मी खरं मानत होते. तुला माहित आहे ललिता सोनबाई कशा आहे, तरी तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बिंदू सोनबाईवर तू आळ घातला. समोता जराशी तरी समजदारी ठेवा लागते. माणसं ओळखणं शिक समोता. अजून तू माणसं ओळखणं शिकले नाही. बिंदू ह्या थरावर जाऊच शकत नाही. हो ना, काही बी होऊ शकते. हो काही बी होऊ शकते. काऊन नाही जाऊ शकत ह्या थरावर? ते काऊन नाही जाऊ शकत? चुपचाप राहते, ऐकून घेते म्हणून ऐकून घेते, पण मनात ठेवते. हे ललिता आहे ऐकून नाही घेत. बडबड बोलते, तिच्या मनातून सगळं निघून जाते. आणि मनात ठेवणारा माणूस कपटी राहते. बडबड बोलणारा माणूस खुलून सगळं बोलून देते. त्याच्या मनात काहीच नाही राहत. नाही समोता, तू चुकीचं समजतो. तू या समज चुकीचं आहे. बिंदू सोनबाई तशा नाही आहे, कपटी नाही आहे. जरी त्या बोलत नाही पण मनात त्याच्या काहीच राहत नाही. समजलं? तर ललिता सोनबाई काम करत नाही तरी पुरं काम बिंदू सोनबाई करून घेते. मनात काही कपट राहिलं असतं तर केलं असतं काय? चुपचाप राहून आपल्या कमऱ्यात जाऊन बसले असते आणि सगळं तसंच पडलं राहू दिलं असतं. पण त्या तसं करत नाही. त्या सगळं करून घेते कारण त्याचं मन साफ आहे.
बडबड बोलणारी ही ललिता हिच्याच मनात कपट आहे. जेव्हा तुम्ही सगळे मंदिरात गेले होते, दवाखान्यात गेले होते परीले घेऊन, इकडे असा कांड झाला आणि मग ललिताले तू सगळे मिळून तिच्या माहेरी पाठवून दिलं, तर इथं येवासाठी काय करावं बा म्हणून हे नाटक रचलं असं ललिता सोनबाईनं. का ह्या नाटकानं तरी तेच चांगली झाली मग. तुले जेलातून पोलिसाच्या पाया पडून तुले सोडवलं, झाले चांगले. जे चांगली आहे बिचारी ते घरातच राहिली. तिच्यावर संशय घेऊन तू बोलत राहिली, तू टॉर्चर करत राहिली, तरी त्यानं ऐकून घेतलं बिंदू सोनबाईनं, एक शब्द नाही बोलल्या. आता मी काय करू? आता कोण केली कंप्लेंट काही समजे नाही. तर मग मला वाटलं का बाबा केलीच असं तिनं. आता झालं ना, आता झालं, आता खरं खोटं झालं. आता मी काही बोलत नाही म्हणतात, तुम्ही बोल नका, जे मदन करण ते. आता ललिताला ठेवायचं ठेवे, नाही ठेवायचं नाही ठेवे, त्याच्या मनावर आहे. याच्या जाय म्हटल्यानं जाईन का मी गेली ना, आता सगळं बिघडून जाईन. माय गरीब माय बाप काय करतील? माय बहिणीचं लग्न व्हायचं आहे, मी जाऊन बसन तिथं तर तिच्या लग्नाला आड्या येईन. तिचं लग्न नाही होणार, पाहुणे बिचकून जाते. मोठी बहीण येऊन बसली बापा, मोठी पोरगी येऊन बसली, साऱ्या गावामध्ये बोंबाबोंब होईन. ललिताले सोडलं करून. झाली बापा माझ्यानं गलती, नाही करणार मी याच्या बाद अशी गलती. मी कायच्यासाठी केलं? मी घरी येवासाठीच केलं नाहीये. मला नाही कोणता रस्ता दिसला, मला हाच रस्ता दिसला, मी हेच केलं. घरी येवासाठीच केलं ना. जराशी घुमा फिरायला गेली, हे आले होते मा संग. घुमा फिरायला जाणं काय गुन्हा आहे काय? घरच्या बाईनं, घरच्या सोनीनं काय घरातच राहावं काय? गेली जराशी घुमा फिरायला, तर चोरी तर झाली नव्हती, दुसऱ्या इकडे चोरी झाली होती. त्याच्यासाठी मला हाकलून दिलं, आई बापाला बोलावलं, त्याची बेइज्जती केली. मग मी केलं जरासं तर काय मला काय सोडचिठ्ठी द्या मग? मी नाही जाणार, इथंच राहीन बसली. पण मी नाही जाणार. माय बापाचं नाव कमवून मी माय बापाचं. एवढ्या दुखात बाया राहते, मला तर काही दुःख बी नाही. मी काऊन चालली जाईल? मी नाही जाणार. लग्न करून आली, पाहून थोडी आली, घर धसून थोडी आली, लग्न करून आली, अशी थोडी जाईन मी? जाय म्हटलं तर. पण आत्याबाईनं मावर संशय घेऊन लय चुकी केली. परीचे बाबा लय चुकी केली आत्याबाईनं मावर संशय घेऊन. एवढं सगळं केलं, मी काही कमी ठेवली काय? का आत्याबाईने एकदम मावर संशय घेतला का मॅच कंप्लेंट केली असं म्हणून? आता सोड ना बिंदू, झालं ना खरं खोटं, घेतला त्यावर संशय तर आलं ना खरं समोर. राहिलं का त्यावर संशय? राहिलं काय? आलं ना समोर, खरंच जे आहे ते आलं ना समोर. झालं, आईले बी समजून जाईन. आता थोस तो पंधाना घेऊन बसू नको, आता भुलून जाय तू बी. कशी भुलू मी ह्या घरासाठी काही करायला कमी केलं काय? एवढं सगळं करून बी मला हे फळ भेटन तर मी कशी बोलून जाऊ? मग काय म्हणणं काय आहे तुझ्या बिंदू? काय करतो तू आता? आईले सजा देतो का तू? आईले सजा देतो? आईले सजा नको देऊ, मला सजा दे. मी भोगून घेईन जे सजा देशील, मी भोगून घेईन. पण आता आईले सोड बा, आईले सोड. तसं आईच्या मनावर आईले लय दुःख झालं, आईच्या मनाला लय दुःख झालं हे असं ललितानं केलं. आता तू आईले काही नको बोलू. नाही, मी काही नाही बोलत तुमच्या आईले, काही नाही बोलत मी. पण मी एक वेळा जवाब तर विचारन तुमच्या आईले. जवाब तर मी विचारन, माया करण्यात काय कमी राहिलं? काय नाही केलं मी आता तुम्ही मावर संशय घेतला? एक तर विचारन मी. आता अजून तेच ते घरात चालून काय? आता अजून 8 दिवस संपून टाका. आता झालं ना आता संपून टाका. आता नाही, एक वेळा मी जवाब विचारन आत्याबाईले, एक वेळा मी विचारन आणि मग संपून देईन. मग मी काही नाही विचारन ना, काही नाही बोलणार. गेलीच नाही का तू? अजून गेलीच नाही तू वाटवर? नाटकेबाज, अजून गेलीच नाही का तू? इथंच बसली आहे काय? तुझी बहीण कुठं गेली? तुझी बहीण गेली काय? मी म्हटलं तुमच्या बहिणीले इथे घेऊन जा म्हणून, तू गेलीच नाही काय? चाल आता चका निघ माघून. पाहिजेच नाही तू माघारी. सोड चिठ्ठीचा कागद तुझ्या घरी येऊन जाईल बस. मी लग्न करून तुमच्या घरी आली, जावासाठी नाही आली मी नाही जाणार. मी लग्न करून आली तर तशी राही ना मग, तशी आपलं घर म्हणून आपले लोक समजून राही ना मग. महापरिवाराला त्रास देतो, त्रास देऊन राहतो इथं, मग काहीच जागा नाही तू आता इथं. चल आता चका निघ इथून. आता सांगतो तुला, मा शेवटचा निर्णय होय. आता मी तुला ठेवत नाही, बिलकुल ठेवत नाही. आता तू निघ. आता मी तुला माफ करणार नाही आणि बस तुला घरात घेणार नाही. तू इथं बसू नको मा घरात. चल निघ आताच्या आता. काय झालं मग? कम गरम होऊन राहिलं ललितावर? दादा तुला माहितच नाही का काय झालं? तर एवढा मोठा कांड झाला घरी, एवढं मोठं हे झालं, विचारतो अजून काय झालं म्हणून? आता त्याच गोष्टीवर आता झगडे करान काय? बिंदू तिकडे तेच गोष्ट, इकडे तेच गोष्ट. आता राहू द्या ना, मुरू द्या आता तेच गोष्ट. आता कायले अजून पाजर फोडता त्या गोष्टीले? झालं गेलं, पार पडलं, झालं ना आता मदन. आता कायले ललितावर गरम होतं? आता राहू दे. आता जे झालं ते राहू दे. माफी मागितली ना आता नाही म्हणते ते, आता नाही करून म्हणते ना, आणि बस माफ करून दे. रबरावानी ताणू नको गोष्टीले. दादा तुला नाही माहित हे लय नाटकी आहे. असं किती वेळा हिनं माफी मागितली, कित्येक वेळा हिनं माफी मागितली, तरी हिनं तिचे काम करणं सोडले काय? तिचा स्वभाव हिनं बदलवला काय? सोडला काय? जशीच्या तशीच वागते ना, ते तिच्या मनमानीनच वागते ना.
तिचीच मनमानी करते, तिच्याच मनाचं करते. आपल्या मनाचं काही नाही का, इथं आपलं घर आहे, आपल्या मनाचं चाललं, आपलं राज राहिलं पाहिजे. इथं राज चालते, इथं राज चालू दे इथं. आता दादा, आता तू मला हटकू नको, काही नको, हिले मी ठेवत नाही आता. हो, मला सोडचिठ्ठी पाहिजे हिच्यापासून, बस. तिला तेच म्हणून राहिलो मी, चुपचाप मा घरून चालली जाय, मी सोडचिठ्ठीचा कागद तिच्या घरी पाठवतो. मदन, बाबू, लेकराचा जरासा विचार कर. पोरग लहान आहे बाबा, तसंही काही हे पोराला एवढी पाहत नाही. वहिनी आहे, आई आहे, लहान आहे तोपर्यंत कस्टडी हिच्यापाशी राहील, मग थोडासा मोठा झाला कस्टडी मापाशी येते. आणि तशी बी वहिनी सांभाळायला हाय म्हटल्यावर, आई सांभाळायला हाय म्हटल्यावर पोराची कस्टडी मलाच भेटणार आहे. हिच्यापाशी मी हिच्या हवाली मी मा पोराला सोडणारच नाही. मा पोरग खाईन राहीन कसंही राहीन, हो, पण हिच्यापाशी मी देणार नाही. हाव, मी मा पोरासाठी मी हाव, हिची काही गरज नाही. हो, हिले आत्ताच्या आता इथून, ललिता तू आत्ताच्या आता इथून निघ, बस. शेवटचा निर्णय. आते भाई माफ करा ना, मला समजावा नाही यायले, कृपा करून यायले समजावा. कसे बोलते हे? मी नाही जाणार, मी नाही जाणार. मा आई बाबाची बेइज्जती होईल. मा आई बाबा गरीब आहे, एवढा मोठा धक्का सहन नाही करू शकणार ते. एवढं तर समजते तुले, एवढा मोठा धक्का तुझे आई बाप सहन नाही करणार. मग कांड करायच्या वेळेस नाही समजत तुले, तेव्हा नाही तुझ्या मायबापाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येत. नाटकेबाज, नाटक दाखवतो इथं. आता तुझ्या नाटकात कोणी फसणार नाही. आता आई तर कधीच आता बोलणार नाही म्हणतात. हो, चल निघितून आताच्या आता, बस. निघितून तुला ठेवायचं नाही मला, आणि मी ठेवायला तयार राहील तेव्हा ह्या घरात राहील. मा यानं तू ह्या घरात आहे, बाकीच्या लोकांच्या यानं नाही काय. आणि ज्याच्या यानं तू घरात आहे तोच तुला ठेवायला तयार नाही. तू ह्या घरात राहूनच काय करतो? चल निघ आताच्या आता मा घरातून, बस. तसं बोलता. मी लग्न करून आली, मी 7 जन्म तुमच्या सोबत राहीन असं वचन दिलं मी. तुमचा साथ निभवून मी, आणि तुम्ही मला ह्याच जन्मात हाकलता. पाहा लागतो बुवा, ह्या जन्मात भेटली तर भेटली, पुढच्या 7 जन्मात भेटू नको. एवढी खराब आहो काय मी? का तुम्हाला पुढच्या 7 जन्मात नाही भेटून म्हणता? आता झाली ना माझी गलती, झाली ना बापा, माफ करा ना. एवढं ना, फक्त माफ करा मला सगळ्यांनी मी हात जोडतो, मला माफ करा. बिंदुताई, तुम्ही तर समजावा, तुम्ही मला लहान बहिणीसारखं मानता ना. मग लहान बहिणी संग अन्याय होत असला तर तुम्ही काहून चुपचाप राहता? लहान बहीण अशी करते काय? ललिता अशी करते काय? माझी लहान सारखी बहीण राहिली असती, तिनं पूर्ण आरोप मावर टाकला असता काय? चुकत झाली माई, चुकत झाली बापा. तू तशी ऐकशील नाही, तुला हात धरून ओढत घराच्या बाहेर काढतो, तेव्हाच तू निघशील मा घरातून. ठीक आहे, तुम्ही नाही ठेवत म्हणता मुली, तुम्ही घरातून निघ म्हणता मुली. मी या जगातूनच निघून जातो आता, मरून जातो मी. जाय तिकडे, मला इथं नाही राहायला भेटणार, तुम्ही जगात कुठंच नाही राहणार. नाटके बाज, फालतूचे नाटक होय. हे मरते काय लोकांनी मारून, हे हसन हे मरते काय? नाटक होय. मदन, वय पटकन धावत वरतो. खरोखर मनावर की ललिताच्या वय पटकन आपल्या उरावर आपत्ती नाही, वय पटकन वरतो धाव. काही नाही दादा, तू काय नाटक करते ती. मदन, वय वरतो पटकन. काय तमाशे करते बापा, तमाशगिऱ्या घरची. तमाशगिऱ्या घरातली आहे बापा, आणि तमाशे करते. मग एवढ्या चांगल्या घराले तमाशगिरा करून टाकलं सगळं. मी इथून कुठून जीव देतो, तुम्ही नाही ठेवत मला तर मी कुठंच राहत नाही, जगातच राहत नाही मी. इकडे कुदतं काय मग, तिकडे कुदणं. मदन, ललिता हे खाली उतर. मजाक नको करू, मजाक नाही करायचा. जीवाशी खेळायचं नाही, मजाक नाही. खाली उतर. नाही भाऊजी, मी मजाक नाही करून राहिली. मी गंभीर आहे. मला धैर्याचे बाबा नाही ठेवून मी ह्या जगात बी नाही राहीन. मी जीव देऊन मरून जातो. काय अर्थ मा, काय फायदा मा, काय अर्थ जगून? मग नाही, मी जगातच नाही मला आता. बस चालली मी आता. सुनबाई राहू द्या. सुनबाई खाली उतरा. पागलपणा करू नका. मामाजी हे असे बोलते, मग मी जगून काय करू? कुद ना लवकर, गोष्टी काय सांगतो, कुद लवकर. मदन काठावर आहे, मनावर येऊन जाईन. बोल ना जरासा, माफ केलो म्हणून बोल जरासा. बुवा काऊन आफत आणतो घरावर फालतूची. ते नाही कुदत दादा, ते फक्त भेव दाखवून राहिली आपल्याला. मी ओळखतो तिले, ते नाही कुदणार ते. लय दूर आहे, कुदतो आता इथून. आता कायच्या भरोशावर, कोणाच्या भरोशावर राहू मी? कोणाच्या महापूर आले? बिंदुताई, महापूर आले, सांभाळून घे जा. आईची आठवण नको येऊ दे जा त्याले. ललिता सुनबाई, ऐका तुम्ही, खाली या. नाही मामाजी, नाही भाऊजी, हे जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत मी खाली येणार नाही. मदन बोल जरासा. मदन बेटा बोल जरासा. हे असं फालतू काम होऊन जाईल. मदन बोल जरासा, एक शब्द बोल, फालतू काम होऊन जाईल. बरोबर खरंच. थांब ललिता.
माफ केलं ना तुम्ही मला? नाही पाठवणार ना सोडचिठ्ठीचा कागद? नाही ते सोडचिठ्ठीचा कागद तर मी पाठवून तुले, पण तू इथं नको मरू, त्या घरी जाऊन मर, त्या मायबापाच्या दिसता. हो, इथं आमच्यावर आपत नाही पाहिजे. तसंही तुला लय आपत आणली आमच्या, आता नाही पाहिजे आपत. उतर खाली आणि तिथं जा आणि तिथं कर काय करतो तो. मी लग्न होऊन तुमच्या घरी आली, तुमच्या घरी माझी डोली आली, तुमच्या घरूनच माझी अर्थी उठन. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही पाठवत तुले, नाही देत सोडचिठ्ठी. ये खाली उतर. खरंच ना? माझी शपथ घाला. तूही शपथ बा, तूही शपथ. उतर आता खाली. काय नाटकं करते बायको फालतूची.